श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपला मराठी महिन्यानुसार शेवटचा सण म्हणजे होळी पौर्णिमा या सणाविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत। मराठी फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमा येणारा सण म्हणजे होळी। देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरा केला जातो। परंपरा पद्धती वेगळी असली तरी तितकीच खास आणि आकर्षक असते। पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला धुळवड असे किंवा धुलीवंदन असे म्हटले जाते। होळीला शिमगाई म्हटले जाते। भगवान शंकरांची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते। होळी सणामागील उद्देश दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश आहे। होळी निमित्त पुरणपोळी, रंग, धुळवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच। आता आपण पाहू होळीची कहाणी। जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे। हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा। स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा। तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते। परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परम भक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते। तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल। परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूंच्या भक्तीत लीन होत असे। या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही, राजाने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला। थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवले की तिला वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा स्वतः जळून राख होईल। भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली। अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला। अशा प्रकारे होळी हा सण साजरा होऊ लागला। होळीच्या दिवशी अंगणात थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून त्यामध्ये शेणाच्या गौऱ्या, एरंड्याच्या झाडाची फांदी उभी करावी। त्याभोवती लाकडे, शेणाच्या गौऱ्या रचून त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। नंतर होळी पेटवावी। नंतर हातात पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करावे असा संकल्प करावा। घरातील विस्तवाने होळी पेटवावी आणि त्यानंतर मंत्र स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून 3 वेळा म्हणावा। अस्तपा भयसंत्रस्त्रे कृत्वा त्वं होली बाहलश्चे अतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूती प्रदा भवा। या मंत्राचा 3 वेळा जप करावा। नंतर खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद वाटावा। तसेच घरात त्रास होणाऱ्या जीव कीटकांच्या कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्या, म्हणजे ते कीटाणू नष्ट होतील। दुसऱ्या दिवशी धुळवड असते, म्हणजेच जी होळी जळली आहे त्याची धूळ आपण उधळून आपण धुळवड साजरा करतो। त्याच प्रकारे होळीच्या 5व्या दिवशी किंवा आपण हल्ली दुसऱ्याच दिवशी रंगपंचमी हा सण साजरा करतो। होळीच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेचा जप करू शकता किंवा कुठल्याही देवीची उपासना करू शकता। जसं आपण सांगितलं आहे की दर पौर्णिमेला आपण लक्ष्मीचीच पूजा करतो, तर होळीच्या दिवशी सुद्धा पौर्णिमा असते। त्यामुळे या दिवशी जेवढा जमेल तेवढा आपण देवीचा, कोणत्याही आवडत्या देवीचा जप करू शकतो। धन्यवाद। अशीच माहिती ऐकण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा, कुठेच जाऊ नका आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।